प्रणव धनावडेनं 800 धावा पूर्ण केलेल्या आहेत। अतिशय उत्कृष्ट अशी खेळी केली आहे। कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेटच्या मैदानावर सध्या धुमशान घातलंय। एसटी भंडारी टूर्नामेंटमध्ये तो एकामागून एक विक्रमाला गवसणी घालतोय। सध्या त्याला वैयक्तिक 1000 रन्स पूर्ण करण्याचा विक्रम खुणावतोय आणि यासाठी त्याला आता अवघ्या काही रन्सची आवश्यकता आहे। तत्पूर्वी त्यानं 1999 साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्सचा 628 रन्सचा रेकॉर्ड मोडीत काढला होता। तर रिझवी शाळेच्या दोन विक्रम रेकॉर्ड मोडीत काढलेत। आता त्याच्या समोर 1000 रन्स पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। प्रणव धनावडेच्या 800 रन्स पूर्ण झालेले आहेत। अष्टशतकवीर झालाय। अतिशय उत्कृष्ट, अतिशय अचाट खेळी असंच आपण म्हणू शकतो। ज्या तऱ्हेनं आपण बघतो आहे की गेल्या कालपासून तो खेळतो आहे, क्रिकेट प्रेमींसाठी ती एक मेजवानी ठरते आहे। प्रणव धनावडे हा कल्याणमध्ये सध्या आपण बघतोय की कल्याणच्या क्रिकेटच्या मैदानात त्याने चमत्कार केलेला आहे। हा जागतिक एक विक्रम जो आहे तो त्याने मोडलेला आहे। अतिशय उत्तुंग, अतिशय उत्कृष्ट अशी त्याची खेळी आपल्याला कालपासून बघायला मिळते आहे। ही दृश्य थेट कल्याणहून आपण बघू शकता। कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेटच्या मैदानावर कशा तऱ्हेने धुमशान घातलंय आपण समजू शकतो। प्रणवला आता 1000 रन्सचा विक्रम खुणावतो आहे। त्याच्या या अचाट खेळीनं एकच खळबळ उडालेली आहे। प्रणव धनावडेनं कठीण परिस्थितीवर मात करत आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलं आहे। त्याचे वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत। त्यांच्या मुलानं क्रिकेट जगतामध्ये या अचाट खेळीनं एकच खळबळ माजवली आहे। त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। कल्याणचा प्रणव धनावडे आज जागतिक आकर्षणाचं केंद्र ठरलेला आहे। एका झटक्यातच त्यांनी क्रिकेटमधील सर्व रेकॉर्ड आपल्या नावाने केलेले आहेत। कल्याणमध्ये हा कल्याणचा धोनी नावाने म्हणून प्रसिद्ध आहे आणि क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळताना सुद्धा त्याच धोनी स्टाईलने खेळतो। माझ्यासोबत हा कल्याणचा धोनी प्रणव स्वतः इथे उपस्थित आहे। आपण जाणून घेऊया त्याच्याकडून। सर्वप्रथम झी मीडियाकडून तुझं अभिनंदन। काय वाटतंय तुला आता जो रेकॉर्ड तुझ्या नावावर केलेला आहेस, वयाने लहान आहेस, कसं वाटतंय तुला? मला पहिलं थँक्यू झी मीडियाचं आणि मला खूप चांगलं वाटतं की आता रेकॉर्ड मी मोडलाय आणि एवढ्या म्हणजे मीडियावाले येतात, खूप चांगलं वाटतंय। हे जे यश आहे ते गाठायला बरीच मेहनत तू लागलेली आहे। किती वर्षापासून तू या क्रिकेट खेळत आहेस आणि असा काय उद्देश ठेवला होतास का की या मी पद्धतीने खेळणार, की हे असाच फ्लूकमध्ये झालेलं आहे? मी म्हणजे 10 वर्षातून क्रिकेट खेळतो आणि मी बॅटिंगला जेव्हा काल गेलो तेव्हा काय असं डोक्यात ठेवलं नव्हतं की रेकॉर्ड तोडायचा। मी गेलो बॅटिंगला, माझी बॅटिंग केली, स्कोर होत गेले, त्याचे 300-400 आले। मला वाटलं की रेकॉर्ड मी तोडू शकतो, मग नीट बॅटिंग केली। जनरली आपण बघतो की पालक जे आहेत ते दबाव आणतात, अभ्यास कर, स्कूल्स जा, ट्युशन्स लाव, मात्र आपण जे आहात ते त्याला पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे। तू खेळ बाळा, तुला पाहिजे तसं खेळ। आपण स्वतः त्याला ग्राउंडवर घेऊन गेला होता, काय म्हणाल आपण? माझे वडील स्वतः चांगले खेळाडू होते, मला क्रिकेटची आवड होती आणि म्हणून मी त्याला स्वतः म्हणजे आपण पालकांनी नुसत्या कंप्लेंट करण्यात अर्थ नाही की मुलं ग्राउंडवर जात नाही, ते खेळत नाही, मोबाईलमध्ये लागलं। आपलं पण काय कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणून मी त्याला ग्राउंडवरती घेऊन जात होतो आणि माझी जी हौस होती मी त्याच्याकडनं पूर्ण करून घेत होतो असं समजायला हरकत नाही। मी तो 4 वर्षाचा असल्यापासून त्याला ग्राउंडवरती घेऊन जायला लागलो आणि तो खेळत होता, त्याला आवड निर्माण झाली। मग त्यांच्या कोचेसनी त्याला खूप चांगली प्रॅक्टिस दिली। त्याच्यानंतर मुंबईला तो खेळायला जायला लागला आणि आता त्यांनी रेकॉर्ड केला आहे, मी खुश आहे। प्रणवची आई सुद्धा आपल्या सोबत आहे। त्या सुद्धा स्वतःचा कॅटरिंगचा व्यवसाय करून या घराला हातभार लावतात। मला सांगा की काय स्वप्न बघितलं होतं आपण? मुलगा जो आहे तो आपण म्हणालात की आपला प्रथम विरोध होता, तर काय विरोध होता क्रिकेटला आणि आता कसं वाटतं आपल्याला? आता खूप छान वाटते। विरोध तर होता माझा, पण आता नाही। आता मी कधीच त्याला विरोध करणार नाही। मी त्याला सदैव पाठिंबा देत राहील आता, म्हणजे की तो पुढे जावा। माझा एकच उद्देश होता की त्याच्या नावाने आम्ही ओळखले जाऊ दोघं जण, ते आज त्याने साध्य केलं। 170 फुटाच्या घरामध्ये आणि रिक्षा चालक असलेल्या वडिलांच्या सहाय्यानं अत्यंत उत्तुंग असं शिखर गाठता येऊ शकतं, हेच प्रणवनं सिद्ध केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक सह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण।
तर प्रणव धनावडेशी आत्ताच आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. आपण बघू शकतो सर्वसामान्य कुटुंब, मात्र या सर्वसामान्य कुटुंबात निघालेला हा हिरा. आणि वडिलांनी जसं म्हटलं की खरोखरच की मला फार इच्छा होती आणि ते स्वप्न कुठेतरी माझा मुलगा साकार करतोय. अतिशय कष्टानं, अतिशय मेहनतीनं मुलाला मोठं केलं. अर्थातच क्रिकेटचं वेड देखील या पित्यानं त्याला लावलेलं असेल आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही देखील आपण बघतोय. आज अष्टशतकवीर तो झालेला आहे आणि इतका तो उत्कृष्ट खेळतो की क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमींना ती पर्वणी ठरते. आणि आत्ताच आपण बघितलं की राज्य सरकारने देखील त्याची कोचिंगची जबाबदारी घेतली की इतके सगळेजण त्याच्या खेळानं भारावून गेलेले आहे. आता अर्थातच 800 रन्स त्याचे झालेले आहेत. अनेक विक्रम त्यांनी मोडीत काढलेले आहेत. कोणी त्याला कल्याणचा ख्रिस गेल म्हणतोय, कोणी त्याला कल्याणचा धोनी म्हणतोय. अशा तऱ्हेनं प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत तो सहस्त्र करतो का. प्रणवला आता 1000 रन्सचा विक्रम खुणावतो आहे. आता आपल्याला अर्थातच काही वेळ प्रतीक्षा तर करावीच लागेल. 800 रन्सपर्यंत तो पोहोचलेला आहे. मात्र अतिशय उत्कृष्ट अशी खेळी प्रणव करतोय. ही दृश्य देखील आपण बघू शकता या मॅचची काही की ज्यामध्ये आपण प्रणवची खेळी बघू शकता. आत्ताच आपण त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचा देखील आनंद बघितला. हे जरी एक कुटुंब असलं तरी क्रिकेट विश्व आणि एकूणच क्रिकेट रसिक आणि सगळेच जण त्याच्यावरती भरभरून प्रेम करणारे देखील एका कुटुंबाप्रमाणे. आणि प्रणवचा हा खेळ मला तर वाटतं की अगदी सगळेजण डोळे लावून बघत असतील त्याच्या या खेळीकडे. तसंही आपण बघतोय की भारत हा क्रिकेट प्रिय देश आहे आणि त्याच्यामध्ये प्रणव, कल्याणचा जो प्रणव आहे तो इतका उत्कृष्ट खेळी करतो आहे की अर्थातच एक प्रकारची खळबळ या क्रिकेट विश्वात सध्या माजलेली दिसते. धनावडे अद्यापही क्रीजवर आहे. 1000चं स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर आहे. विश्व विक्रमी त्यानं इनिंग केलेली आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की केवळ कल्याणमध्ये नाही, आपल्या राज्यात नाही, देशात नाही तर विदेशात देखील त्याच्या या खेळीचं अतिशय कौतुक होत आहे. आम्हाला अभिमान आहे की आमच्या आज या माझ्या प्रभागात प्रणव धनावडेने एवढा स्कोर, हाय स्कोर वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याबद्दल त्याचं कुटुंबाचं आणि त्याच्या प्रशिक्षण आणि केसी गांधीतला हा विद्यार्थी असून त्यांच्या पीटी सरांचं पण अभिनंदन करतो. या संघर्षाच्या वाटेतून आपला चांगल्यात चांगला विजय मिळवावा आणि कल्याणचं नाव आता वर्ल्डमध्ये त्यांनी केलेलंच आहे पण अजून करावं आणि कल्याण डोंबिवलीकरांनी त्याच्या पाठीमागे राहावं आणि मुंबईची चांगला क्लब त्यांना मिळेल अशा प्रकारची परमेश्वराला मी प्रार्थना करतो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रकारच्या फॅसिलिटीज नसतात अशा ठिकाणीवरनं अंगभूत कौशल्याने आणि कठोर मेहनतीने या प्रणवनी हा जो इथं विक्रम केलेला आहे हा कौतुकास्पद आहे. त्याच्या आईवडिलांना शुभेच्छा आहेतच. खूप चांगला प्रकारचा खेळ आज या कल्याणच्या छोट्या शाळेय विद्यार्थ्याने प्रणव बाबू धनावडे यांनी केलेला आहे. खरं तर या विद्यार्थ्याला कल्याणचा धोनी म्हणायला हरकत नाही. इतका सहज 4 आणि 6 मारणारा कल्याणचा हा क्रिकेटर निश्चितपणे या कल्याणचं नाव आणि कल्याणबरोबरच आमच्या देशाचं देखील, भारताचं देखील नाव रोशन करेल. आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात कल्याणला. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे. कपिल, आम्ही समजू शकतो कल्याणकरांमध्ये किती उत्साह संचारला असेल, कारण केवळ कल्याण नाही तर राज्य आणि देश विदेशात देखील अर्थातच प्रणवच्या खेळीविषयी बोललं जातोय. अष्टशतक त्यानं पूर्ण केलंय. आता खेळाची लेटेस्ट अपडेट काय आणि एकूणच कल्याणचं भारावलेपण आणि एकूणच उत्साह आम्हाला देखील सांगा. नक्कीच मृदुला, जवळपास तो 825 रनापर्यंत पोहोचलेला आहे आणि लवकरच तो 1000चा पल्ला गाठील. खरंच ह्याला कल्याणचा धोनी म्हणून संबोधलं जातं आणि ते तो सिद्ध करतो इथे, कारण काही तासातच त्यांनी 200 रन्स पूर्ण केलेले आहेत. आणि आपल्यावर त्यांचे वडील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या का कसं वाटतं आज हा सर्व विश्वविक्रम पाहून. तुमच्या मागेच प्रणव खेळतो आणि 1000 धावसंख्येच्या वाटचालीवरती आहे. नाही, खूप बरं वाटलं, आनंद वाटला. पण मी तुमच्या माध्यमातून सांगेल की त्याच्या निमित्ताने सगळे मीडिया किंवा सगळे आता कल्याणमध्ये आलेले आहेत, तर मी त्यांना फक्त एवढंच सांगेल की तुमच्या माध्यमातून कल्याणच्या क्रिकेटच्या डेव्हलपमेंटकडे सगळ्यांचं लक्ष जावं अशी माझी विनंती आहे. की त्याच्याने कल्याणमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे पण डेव्हलपमेंट नाही आहे आणि या मुलांकडे कोणी लक्ष देत नाही. तर तुमच्यामुळे ते झालं तर खूप बरं होईल. माझ्या मुलाच्या निमित्ताने झालं तर मला खूप आनंद होईल. असं कळतं का आईचा विरोध होता क्रिकेट खेळू नये वगैरे, आता तो विरोध मावळला का? महिलांना जास्त करून असं खेळांमध्ये इंटरेस्ट खूप कमी असतो. मला इंटरेस्ट होता, माझे वडील खेळायचे, मी घेऊन आलो, मी जात होतो. 10 वर्ष 12 वर्ष तो खेळतोय आणि
त्याच्या आईचा विरोध होता की अभ्यास करावा, पण माझं म्हणणं होतं की अभ्यासाबरोबर मुलांनी क्रिकेट कुठलाही खेळ खेळावा आणि म्हणून आम्ही त्याला क्रिकेटमध्ये मी घेऊन आलो. आपल्यावर त्याचे कोच आहेत, क्रिकेट कोच. सर, कसं वाटतंय आज कसं वाटतंय? आणि आज एवढा आनंद होतोय की आम्ही भविष्यामध्ये एवढा आनंद कधी घेतलाच नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे तो आज खेळतोय. आज परिस्थिती त्यांची फार वाईट आहे, परंतु इतकी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या केसी गांधी शाळेला त्यांनी एक हिरा सापडल्यासारखा सापडलेला आहे. आणि माझी अशी इच्छा आहे, आमच्या शाळेची इच्छा आहे आणि आमच्या संस्था चालकांची सर्वांची मेंबरची इच्छा आहे की त्याच्या इंडियाच्या टीममध्ये निवड व्हावी. कारण वर्ल्ड रेकॉर्ड करतोय प्रणव धनावडे, हा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय, तर त्याच्या इंडियाच्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन व्हावं असे आमचे संस्थेतर्फे आणि नक्कीच इंडिया टीममध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. मृदुला, आपल्यावर ज्यांनी रेकॉर्ड्स केलेत जवळपास 550च्या भागीदारी ह्या दोघांनी केलेली आहे, त्यांच्याकडून जाणून घेते पार्टनर आहेस, कसं वाटतंय प्रणववर खेळून आणि आज कसं फील होतं? मला खूप चांगलं वाटतंय प्रणववर खेळून. तो खूप चांगला, मी त्याला खूप चांगला सपोर्ट देत होता आणि तो पण मला म्हणजे तो मला चांगला सपोर्ट देतो. मी त्याला सिंगल्स काढून देत होतो, तो हिटिंग करत होता. मला खूप चांगलं वाटतं प्रणववर खेळून. तर तुला कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय का एका वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या मुलाबरोबर मी खेळत होतो. आमची दोघांची चांगली पार्टनरशिप चालू होती, जवळजवळ 550ची झाली. आम्ही दोघं जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा आमचा विचार होता की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांचा रेकॉर्ड आपण ब्रेक करूया, पण तो ब्रेक झाला नाही. त्याचं मला दुःख आहे, पण माझा मित्र एवढा चांगला वर्ल्ड रेकॉर्ड करतोय त्याचा मला आनंद होतोय. मृदुला, नक्कीच तू ऐकलेत रिएक्शन्स. हे दोघंही पार्टनर होते. एकाने 546 रनची भागीदारी केलेली आहे, तर पाटील आहेत सिद्धेश पाटील, त्यांनी 531 रनची भागीदारी केलेली आहे. दोन्हीही 550 जवळच्या भागीदारी आहेत आणि हे त्याचे भागीदार आहेत. सर्वांचे रिएक्शन तू बघतोय, सर्वजण एन्जॉय करतायत आणि सर्व कल्याणकर, डोंबिवलीकर किंवा मग ठाणेकर, मुंबईकर सर्वांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं आहे. तू मागे बघू शकतो दृश्य मॅचची. एकंदरीतच ह्या सर्व मॅचच्या दृश्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि तो धनावडे आता जवळपास 850च्या रन्स पर्यंत पोहोचलेला आहे आणि धनावडे 1000चा पल्ला काही तासातच गाठेल असं चित्र आहे. तू बघू शकते, हे ताजी दृश्य आहेत ह्या कल्याणच्या ग्राउंडवरनं. MCA भंडारे हे कप आहे, या कपची ही मॅच सुरू आहे आणि ह्या मॅचकडे आता सर्व मीडियापासून इंटरनॅशनल जे क्रिकेट प्रेमी आहेत, सर्व क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागलेलं आहे. 1000चा पल्ला गाठला तर हा खरंच मोठा विश्वविक्रम असणार आहे. कदाचित हा विश्वविक्रम पुढच्या 10 वर्षात कोणी तोडू शकत नाही असंच आपण मृदुला बोलू शकतो. अगदी खरं आहे कपिल. आम्ही समजू शकतो की किती तिथलं वातावरण भारावलेलं असेल. 850 रन्स आतापर्यंत झाले आहे. 1000कडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत की आणि सगळ्यांना अगदी विश्वास आहे की प्रणव 1000 रन्स करणारच. आत्ता कपिल जसं आपण म्हटलं, त्याच्या वडिलांशी आपण बोललो की वडिलांची घरी त्याची आईची इच्छा होती शिकावं. एकूणच कपिल, या संदर्भात सुनंदन लेले विशेष प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे. सुनंदन, आपण बघतोय अष्टशतकवीर प्रणव धनावडे, आपण बघतो की कितीतरी विक्रम त्यांनी मोडून काढलेले आहेत. कोणाला तो कल्याणचा ख्रिस गेल वाटतो, तर कोणाला कल्याणचा धोनी वाटतो. काय सांगाल त्याच्या खेळीविषयी? आपण किती भारावला आहात? प्रचंड भारावलं गेलेलं आहे. फक्त मला आवडेल की त्याला आपण कल्याणचा प्रणव म्हणलं तरच, कारण त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कशाला त्याला कोणाचं उदाहरण द्यायचं? जो मनुष्य अष्टशतक करू शकतो, मृदुला विचारात घेतलं पाहिजे. 800 रन्स टीमच्या होत नाही, हा एकटा करतोय आणि अजूनही खेळतोय. असंही नाही की तो आउट झालाय. त्यामुळे आपण त्याला बाकी कुठले उद्याचा धोनी वगैरे म्हणण्यापेक्षा आजचा प्रणव म्हणायला पाहिजे, कारण त्याची कर्तृत्व, त्याची कामगिरीच तेवढी मोठी आहे. अगदी खरं, अतिशय उत्कृष्ट अशी खेळी आहे. सुनंदन, ज्या तऱ्हेनं प्रणव खेळतो आहे, आपण बघतो की अर्थात अगदी लहान मुलगा, घरची परिस्थिती तेवढी नसताना देखील वडिलांची एक इच्छा होते की नाही उत्कृष्ट खेळ खेळावा आणि त्यांनी त्याप्रमाणे त्याला पॉलिश केलं आणि आता तो इतकी उत्कृष्ट अशी खेळतोय. काय वाटतं एकूण त्याच्या फिटनेस विषयी? लंबे रेस का घोडा जाणवतोय तो? दोन्ही अर्थाने. त्याचं कारण नुसतंच खेळाची शैली असणं हे एक वेगळं, स्टॅमिना म्हणजे शारीरिक क्षमता असणं हे वेगळं आणि मानसिक भूक असायला पाहिजे. आजकालचे जर का छोटी छोटी पोरं पाहिली, त्यांचे चांगल्या घरातलं, मी म्हणतोय धनांच्या घरातल्या मुलांच्या पोरांनी 15 मिनिटं पडला किंवा 40 रन्स केल्या तरी आई वडिलांच्या डोळ्यात कौतुकाने पाणी येतं. जी कठीण परिस्थितीतनं जातात त्याच मुलांच्या मनात ही खरी जिद्द असते, असं माझं आजकाल मत होत चाललेलं आहे. कारण संकटातनं चांगल्या घरची मुलं जात नाहीत, ओव्हर प्रोटेक्टेड असतात. त्याच्या उलट
जी ही साध्या घरातनं आलेली मुलं असतात यांची जिद्द जरा जास्त असते, हेच प्रणव दाखवतोय. म्हणून मी म्हणेन की त्याची शारीरिक नुसती क्षमता नाही, खेळाचं कौशल्य नाही, तर मानसिक भूकही त्याची जबरदस्त आहे, जी एका चांगल्या बॅट्समनचं लक्षण म्हणता येईल. अगदी खरंय सुनंदन, शारीरिक भूक आणि त्याचबरोबर मानसिक भूक अतिशय उत्कृष्ट असं आपण बोललात. आणि अर्थातच ही मानसिक भूक प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळते, जी आता प्रणवने क्रिकेट क्षेत्रामध्ये दाखवून दिली. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल सुनंदन लेले, आमचे विशेष प्रतिनिधी. आपल्या बरोबर ते कपिल राऊत, हे देखील अर्थातच कल्याणची जी सध्याची परिस्थिती आहे, कल्याणकरांचा भारावलेपणा, तिथला उत्साह सगळं आपल्याला विषद करतो. ते धन्यवाद कपिल, आपल्याला देखील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.